नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आपण पाहणार आहोत ठरलं तर मगच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। खूप प्रयत्नांनंतर सायलीला यश आलंय। प्रतिमात्या यांना आता खूप हिंमत आली आहे, तर सर्वांच्या समोर न लाजता वावरत आहेत। हे पाहून पूर्णाजी आणि कल्पना ह्या खूप खुश झालेल्या आहेत। त्या सायलीला म्हणत असतात की सायली, अगं तुझे प्रत्येक प्रयत्न हे कामी आले आहेत। बघ ना, प्रतिमा थोडीही घाबरत नाहीये। आम्ही समोर असताना सुद्धा ती हिंमत करून आता आमच्या अवतीभोवती फिरायला लागली आहे। मग सायली म्हणते की म्हणूनच मी प्रत्येक वेळेला प्लॅन करत गेले आणि प्रतिमा त्या माझं ऐकत सुद्धा आहेत। तेव्हा आता प्रतापरावांना राखी सुद्धा बांधलेली आहे प्रतिमाने, तेही सायलीच्या सांगण्यावरून। तर पुढे आता पूर्णाजी खूप खुश होतात सायलीवरती। त्या म्हणतात की अगं, हे अतूट नातं तुझ्यामुळे टिकलंय। एवढ्या वर्षानंतर आमची प्रतिमा घरात आली। तेव्हा प्रतापरावांना रडू येत असतं, कारण ते म्हणतात की आज इतक्या वर्षानंतर माझी बहीण ह्या घरामध्ये असून सुद्धा माझा हात रिकामाच राहणार आहे। मला राखी बांधायला माझी बहीण समोर असून सुद्धा ती मला ओळखत नाही। तेव्हा आता सायलीला त्यांचं बोलणं खूप खटकलेलं असतं, म्हणून सायलीने खूप डोकं चालवून प्रतिमाला तयार केलेलं असतं आणि प्रतिमा सुद्धा सायलीचं ऐकून प्रतापरावांना राखी सुद्धा बांधते। घरात इतका आनंदाचा क्षण आलेला आहे। तेव्हा पूर्णाजी म्हणतात की सायली, हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं। मग मी आता ठरवलंय की आज मी ह्या राखीचा मान तुला देणार। हात पुढे कर सायली, मला तुला राखी बांधायची। असं म्हटल्यावर सायली खूप भावुक होते आणि पूर्णाजी तिला राखी बांधतात। राखी बांधण्यामागचा उद्देश हा फक्त भाऊ बहिणीचं नातं हाच नसतो, तर प्रत्येक नात्यामध्ये जी ओढ असते, जे नातं निभवण्यासाठी प्रयत्न केले जातात, त्या माणसाचा सुद्धा तितकाच अधिकार असतो ह्या राखीवरती, असं त्या प्रतिमात्या सायलीला सांगत असतात। तर प्रेक्षकांना पाहायला विसरू नका ठरलं तर मग प्रतिमाची स्मृती लवकरच परत येणार आहे आणि दुसरीकडे नागराज आणि महिपत प्रतिमाला मारण्याच्या प्लॅनमध्ये आहेत। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।